धाराशिवच्या डोंगरात एक महत्त्वाची बातमी त्यापूर्वी येते, आपण बघूया। धाराशिवच्या डोंगरामध्ये वाघाचं 20 दिवसांनी पुन्हा एकदा दर्शन झालेलं आहे। न्यूज 18 लोकमतकडे वाघाची एक्सक्लुझिव्ह दृश्य आहेत। येडशी परिसरातील वाघाचा मुक्त संचार कॅमेऱ्यामध्ये कैद झालेला आहे। तर वाघावरती लक्ष ठेवण्यासाठी वन विभागाने 15 कॅमेरे बसवलेत। 20 ते 24 वन कर्मचारी वन विभाग परिसरात तैनात आहेत। धाराशिवच्या डोंगरामध्ये वाघाचं 20 दिवसांनी पुन्हा एकदा आता दर्शन झालेलं आहे। आता घेऊया उर्वरित बातम्यांचा वेगवान आढावा। वसईच्या सातिवली इकडे एका परीक्षा केंद्रावरती अंबरनाथहून आलेल्या डमी विद्यार्थ्याचं 12वीची परीक्षा देण्याचा प्रयत्न केलेला आहे। याची मनसेच्या पदाधिकाऱ्यांना कुणकुण लागताच त्यांनी पाठलाग करत विद्यार्थ्याला पकडून पोलिसांच्या ताब्यात दिलेला आहे। तर वसई तालुक्यामध्ये शालेय शिक्षण क्षेत्रात भलं मोठं रॅकेट असल्याचा मनसेने दावा केला आहे। पिंपरी चिंचवड शहरातील पूर्णानगर परिसरातील एका पेट्रोल पंपावरती पेट्रोलमध्ये चक्क पाणी आढळलेलं आहे। यावेळेला वाहनांमध्ये पाणीयुक्त पेट्रोल भरल्यामुळे वाहनं बंद पडल्याची माहिती समोर येते। यावेळेला पेट्रोलच्या पैशांसह वाहनांची नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी नागरिकांकडून केली जाते। उपमुख्यमंत्री अजित पवारांनी जीबीएस आजाराबाबत केलेल्या वक्तव्यानंतर पशुसंवर्धन विभागाने खुलासा केलेला आहे। कोंबड्यांमुळे जीबीएस होत नाही, कुठलंही अन्न पूर्ण शिजवून खाल्ल्यास त्याचा त्रास होत नाही असा खुलासा पशुसंवर्धन विभागाने केला। बदलापुरात एका भरधाव कारने महिलेला जोरदार धडक दिलेली आहे। धडकेमध्ये महिलेचा जागीच मृत्यू झालाय। गुन्हा दाखल करत पोलिसांनी कार चालकाला अटक केली। विरार पूर्वेकडील मनवेलपाडा इकडे एका भरधाव टेम्पोने दुचाकीला जोरदार धडक दिली। या अपघातात एका महिलेचा जागीच मृत्यू झालाय, तर दुचाकीस्वार गंभीर जखमी झालाय। मात्र या अपघातानंतर तब्बल अर्ध्या तासाने रुग्णवाहिका आल्यामुळे नागरिकांनी संताप व्यक्त केलाय। आणि सगळ्या वेगवान बातम्यांनंतर एक छोटासा ब्रेक, लगेचच परत होतोय। पाहत राहा न्यूज 18 लोकमत।